रत्नागिरीच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आढावा बैठक मुंबई इथे पार पडली। यावेळी मतदारसंघनिहाय नियोजन आणि संघटनात्मक तयारीबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। अजित पवारांनी वर्षा बंगल्यावर महिला क्रिकेट संघाचं केलं अभिनंदन। पार्थ पवार प्रकरणात कोणतीही चर्चा नाही, खात्रीलायक सूत्रांची माहिती। भारताच्या महिला क्रिकेट संघाला महाराष्ट्र सरकारकडून पारितोषिक। स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार। खेळाडूंना प्रत्येकी 2.25 कोटींचा धनादेश। महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन निवडणूक पार। निवडणुकीत जय कवळी आणि प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे 6 उमेदवार विजयी। नवी मुंबईत मनसेकडून खोट्या मतदारांच्या प्रदर्शनाचं आयोजन। मनसे नेते अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन। आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील जयंत पालकर मार्ग रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ। आदित्य ठाकरेंच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपच्या किरीट सोमय्या यांची भेट। महाबळेश्वर पाचगणी परिसरातील बांगलादेशी मुस्लिम आणि अनधिकृत बांधकाम संदर्भात कारवाईचा पवित्रा। अमरावतीत निवडणुकांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी। उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद। सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता स्थापन होईल, सदार बळवंत वानखेडे यांचा दावा। पंढरपुरात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील पाणीवकर यांचा भाजपमध्ये प्रवेश। पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। माजी मंत्री वळसे पाटलांची पीडित कुटुंबियांना सांत्वनपर भेट। शिरूरच्या बिबट हल्ला घटनांना मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची वळसे पाटलांची हात जोडत विनंती। रत्नागिरीत शिवसेना आणि भाजपचं ठरलं। आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार। मुंबईत झालेल्या महायुतीच्या बैठकीत अंतिम निर्णय। मंत्री नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य संविधानाचा अपमान। मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी। कुंभमेळ्यात केवळ हिंदूंना दुकान लावण्याची परवानगी देण्याच्या नितेश राणेंच्या वक्तव्यावरून ॲडव्होकेट फैजान मिर्झांची टीका। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर ठाकरे आणि शिंदे सेना पदाधिकाऱ्यांची सिंधुदुर्गच्या कणकवलीत एकत्रित बैठक। मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलीस आयुक्तांची घेतली भेट। बैठकीपूर्वी मुख्य खुर्चीकर्ता चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील मिश्किल संवाद कॅमेऱ्यात चित्रित। कोथरूडमधील घटनांबाबत आयुक्तांची भेट। गुन्हेगारांचा डेटा जमा करण्याचे पोलिसांना आदेश। पुराव्यांसह पुणे पोलीस ईडीकडे तक्रार करणार, चंद्रकांत पाटलांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिहार दौऱ्यावर। गोविंदगंज आणि कल्याणपूर मतदारसंघात प्रचार सभा। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत प्रचार सभा। शिवसेना आणि मनसेसोबत युती करायची की नाही हे हायकमांड ठरवेल। मुंबईचा महापौर काँग्रेसचाच होणार, मालाडचे आमदार अस्लम शेख यांचं वक्तव्य। तर मुंबईत क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांना देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचा पाठिंबा। निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासोबत फोटो। पंढरपूर शासकीय विश्रामगृहात ओबीसी आणि मराठा आंदोलकांमध्ये राडा। लक्ष्मण हाके, धनाजी साखळकर यांच्या अंगावर धावले। पोलिसांसमोर पदाधिकारी आक्रमक। मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी। गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांनी घेतलं ताब्यात, तर आरोपींची पोलीस चौकशी सुरू। धनंजय मुंडेंनी जरांगेंना मारण्याची सुपारी दिली। 2.5 कोटी रुपयात जरांगेंना मारण्याची सुपारी। आरोपी दादा गरडची कबुली। बीड जिल्ह्यातील गेवराईचा दादा गरड हा धनंजय मुंडेंचा सहकारी। जरांगे आणि माझं कधीही वैर नव्हतं, माझ्याकडून जरांगेंना धोका नाही। धनंजय मुंडेंनी जरांगेंचे आरोप फेटाळले। तर मंत्री असताना जरांगेंनी माझ्या हातून उपोषणही सोडलंय। मराठा समाजाला ओबीसीत जाऊन खरंच फायदा आहे का? मुंडे या पृथ्वी तलावर नसावं असं जरांगेंना वाटतंय। पुरोगामी महाराष्ट्रात वाईट वातावरण कोणी तयार केलं? धनंजय मुंडेंचे सवाल। जरांगेंनी केलेल्या आरोपाची सीबीआयनं चौकशी करावी। माझ्यासोबत जरांगेंचंही ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, धनंजय मुंडेंची मागणी। एआयच्या माध्यमातून काहीही तयार करता येतं, मुंडेंचं वक्तव्य।
मला संपवून टाका असं जरांगे म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर कोणालाही काहीही बोलतायत. जरांगे या सर्व गोष्टी महागात पडतील. कर्मा रिपीट्स, हे जरांगेंनी लक्षात ठेवावं, धनंजय मुंडेंचा इशारा. जरांगेंच्या आंदोलनामुळे अनेकांच्या आत्महत्या. जरांगेंच्या आंदोलनामुळे 500 जणांचा जीव गेला. 2 समाजांमध्ये अंतर, हे अंतर वालीतूनच पडलं. धनंजय मुंडेंची टीका. प्रकरणाची सीबीआय चौकशी झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. जरांगेंनी ऑन एअर धमकी दिली. जरांगे एकदा समोर या, धनंजय मुंडेंचा इशारा. मराठा समाजाप्रती आमची प्रामाणिक निष्ठा. जातपात बघून मी कधीही राजकारण केलेलं नाही. परळीत जरांगेंच्या आंदोलनाला सर्वतोपरी मदत केली. धनंजय मुंडेंचं वक्तव्य. हत्येचा कट रचल्याची ध्वनिफीत जरांगेंनी ऐकवली. जरांगेंनी ऐकवलेल्या ध्वनिफीतीत धनंजय मुंडेंचं नाव. माझ्या हत्येचा कट रचणारे सूत्रधार धनंजय मुंडेच, जरांगेंचा आरोप. सर्व प्रकरण बाहेर काढणार, आता माघार घेणार नाही. धनंजय मुंडेंचा सीडीआर काढा. धनंजय मुंडेंच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार. मनोज जरांगेंचा पलटवार. धनंजय मुंडेंचं वागणं नियतीला मान्य नाही. नार्को टेस्ट करण्याची माझी तयारी. नार्को टेस्टच्या मुंडेंच्या मागणीला जरांगेंचं प्रत्युत्तर. जरांगे हत्येचा कट रचणाऱ्या धनंजय मुंडेंचा आमदारकीचा तत्काळ राजीनामा घ्या. त्यांच्यावर मोक्का सारख्या गुन्ह्याची नोंद करा. मराठा आंदोलक योगेश केदार यांची आक्रमक भूमिका. मनोज जरांगे हत्येचा कट रचल्याचा आरोप प्रकरणी एसआयटी चौकशीची खासदार बजरंग सोनावणेंची मागणी. जरांगेंना Z+ सुरक्षा देण्यासाठी सहकारी गंगाधर काळकुटेंचं जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन. जरांगेंच्या हत्येचा कट, 2.5 कोटींच्या सुपारीची चर्चा. काल घडलेल्या घटनेचा खरा मेसेज देणं गरजेचं. मराठा बांधवांनी शांत राहावं, मनोज जरांगेंचं आवाहन. धनंजय मुंडे हा वंजारी समाजाला लागलेला कलंक. मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती. मुंडेंनी चुकीच्या ठिकाणी हात घातला. जरांगेंचा धनंजय मुंडेंवर आरोप. तर आपल्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी रचला होता असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी लगावला. आरोपांना उत्तर देण्याकरता मुंडेंची पत्रकार परिषद झाली. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटाची एसआयटी मार्फत चौकशी करा. खासदार बजरंग सोनावणे, सुरेश धस आणि प्रकाश साळुंकेंची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी. जरांगे यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि आरोपांवर गृह विभाग तपास करेल. धनंजय मुंडे असं काही करतील असं वाटत नाही. जरांगे यांनी मीडिया ट्रायल बंद करावी, हाकेंनी सुनावलं. पुणे जमीन व्यवहार प्रकरणात 6 सदस्यीय शासकीय समिती गठीत. अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती. समितीला 1 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश. पुणे जमीन व्यवहार प्रकरण. मंत्र्यांच्या मुलाला सरकारी जमीन फक्त 300 कोटींना विकली. मोदी सरकार वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्यांवर अवलंबून. मोदीजी तुमचं मौन बरंच काही सांगतं. राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी रजिस्टरला किंवा डेप्युटी रजिस्टरला निलंबित करून विषय संपतो का? हे तर नोट चोरीचं सरकार. आदित्य ठाकरेंची महायुतीवर टीका. अजित पवारांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकलपट्टी करा. बसपा सचिव काळूराम चौधरींची मागणी. बौद्ध समाजाची जमीन पार्थ पवारांनी लाटल्याचा आरोप. तर पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण. काहींना सातत्यानं राजीनामा मागायची सवय. आधी चौकशी होऊ द्या. मंत्री जयकुमार गोरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी आज संध्याकाळी अजित पवार स्पष्टीकरण देतील. कागदपत्रांची पाहणी करून स्पष्टीकरण देणार अजित पवारांनी सांगितलं. सुनील तटकरेंची माहिती. पार्थ पवारांच्या जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात. कोणाची तक्रार आली तर कारवाई करू. कमर्शियल काही आढळलं तर पालिका कारवाई करेल. मनपा आयुक्त किशोर राम यांची माहिती. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी छापेमारी. बावधनच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर मोठी छापेमारी. कार्यालयातील कागदपत्रांची पोलीस पडताळणी. पुण्यातील आणखी एक जमीन घोटाळा समोर. पुण्याच्या बोपोडीतील 5 हेक्टर शासकीय जमिनीचा अपहार. शीतल तेजवाणी, दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल. पुणे जमीन व्यवहार प्रकरण. खडसेंनी राजीनामा दिला नाही, त्यांना द्यायला लावला होता. मंत्री गिरीश महाजनांची टीका. तर पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा प्रकरण 99% भागीदार असणाऱ्या पार्थ पवारवर FIR दाखल होत नाही. हा सगळा मिलाजुला कार्यक्रम दिसतोय. नेता यशोमती ठाकूर यांचे गंभीर आरोप. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीत दिग्विजय पाटील भागीदार. दिग्विजय पाटील हे पार्थ पवारांचे मामे भाऊ. पुणे जमीन घोटाळा प्रकरणात दिग्विजय पाटील यांना जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे. 1% भागीदार असल्यावर गुन्हा दाखल होतो. बाकीच्या 99% लोकांना सोडलं जातं. बिभीषण लोमटेंचं वक्तव्य.
पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर फुंडकर यांनी उत्तर देणं टाळलं. दोषींवर सरकार कारवाई करणार. राजकीय वादळातही फुंडकर यांची मौनाची भूमिका. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मागणी. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी हाकेंचं वक्तव्य. शीतल तेजवानींचा पोलिसांकडून शोध सुरू. पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सध्या टाळं. शीतलच्या अटकेनंतर पार्थ पवारांचा रोल समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं. पार्थ पवारांचा जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात. मुंढव्यातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा पत्ता जिजाई बंगल्याचा. पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात आमदार जयंत पाटलांची सावध प्रतिक्रिया. घोटाळ्याबद्दल फडणवीसांनी चौकशी लावली. चौकशीत योग्य ती गोष्ट पुढे येईल. जयंत पाटलांचं वक्तव्य. अजित पवार म्हणाले, मी संविधानिक नियमांच्या चौकटीत, मग पार्थ पवारांवर कारवाई का नाही? संविधानिक नियमानुसार गुन्हा दाखल का झाला नाही? पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी सुषमा अंधारे यांचा अजित पवारांना सवाल. कोल्हापुरातल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम रखडलं. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली रखडलेल्या कामाची पाहणी. वेळेत काम करण्याच्या दिल्या अधिकारी आणि ठेकेदारांना सूचना. भटक्या श्वानांना तत्काळ हटवा. त्यांना हटवून आश्रयगृहात ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश. रेल्वे चषक विजेत्या महिला क्रिकेटर राधा यादव यांचा पोईसर जिमखाना इथे सत्कार. माजी खासदार गोपाल शेट्टींच्या हस्ते सत्कार. सांगलीतील उत्तरेश्वर देवाची कार्तिकी पौर्णिमेनिमित्त पशुधन यात्रा मोठ्या जल्लोषात पार पडली. सोमनाथ जाधव माडग्याळ बकरा ठरला हिंदकेसरी. मालेगावात मनपाच्या उर्दू शाळांची वंदे मातरमकडे पार. वंदे मातरम गीत गायनाचे सर्व शाळांना आदेश. यांना आता राष्ट्रात ठेवण्याबाबत विचार करावा लागेल. मंत्री दादा भुसेंची संतापजनक प्रतिक्रिया. साताऱ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रंथ महोत्सवाला उत्साहात प्रारंभ. पुस्तक दिंडीने वाचन संस्कृतीचा जागर. विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनातील लिफ्ट महिनाभरापासून बंद. ये जा करताना नागरिकांसह शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाताहत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संकेतस्थळ बंद. बेरोजगार तरुणांची होती एक गैरसोय. लाभार्थ्यांना आपली प्रकरणं दाखल करण्यास अडचणी. महामंडळाच्या कारभाराला मोठा फटका. मुंबई महापालिका पेंग्विनसाठी असलेल्या जागेचा विस्तार करणार. राणीच्या बागेत आता पेंग्विन पाहता येणार नाहीत. राणीच्या बागेतील पेंग्विन कक्ष बंद होणार. मुख्यमंत्र्यांच्या मार्गात उसाच्या फेकल्या काड्या. कोल्हापूरमधील उजळाईवाडीमधील घटना. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्वस्तिक पाटीलसह चौघांवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेली 28 वर्षाची 43 फुटी उंच कोल्हापूरची स्वागत कमान 1.5 तासात जमीनदोस्त. कमान पडताना बघ्यांची मात्र गर्दी. रायगडच्या ठाकरोलीत जमीन विक्री बंदीचे बॅनर. जमीन बचाव गाव बचावचे बॅनर. हरवलेलं गाव पण वाचवण्यासाठी ग्रामस्थांचं अभियान. अनोख्या बॅनरची सर्वत्र चर्चा. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कर वसुलीची अट रद्द. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा निर्णय. कोल्हापुरातल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं दुरुस्तीचं काम. खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली कामाची पाहणी. ऐरोलीमधील मुलुंड जकात नाका इथे कबुतरखाना उभारण्याचा निर्णय. निर्णयामुळे स्थानिक नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त. कोल्हापूरच्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम रखडल्याप्रकरणी कलाकार आक्रमक. कलाकारांनी स्टेजवर विविध कला सादर करत केलं कोल्हापूर महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध. नागपूरमधील आदिवासी गोवरी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ब्रेकरला चेतावणीचा इशारा नसल्यानं अपघाताला निमंत्रण. कोणतीही सूचना नागरिकांना न दिल्यानं रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अमरावतीत विविध कार्यक्रमांचं आयोजन. भाजप आमदार अनिल बोंडे यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग. तर लातूरमध्ये देखील वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपच्या वतीनं उपक्रमाचं आयोजन. 3000 विद्यार्थ्यांनी एकत्रित गायलं वंदे मातरम गीत. विधिमंडळात सामूहिक वंदे मातरम गायन. वंदे मातरमच्या 150 वर्षे पूर्तीनिमित्तानं विशेष कार्यक्रम. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या उपस्थितीत गायन. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण. कराडमधील वाठार इथे वंदे मातरम गीताचं समूह गायन. भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले, मनोज घोरपडे आणि विक्रम पावसकर उपस्थित. वंदे मातरम राष्ट्रगीताला 150 वर्ष पूर्ण. कल्याणमधील बालक मंदिर संस्थेतर्फे भव्य उपक्रमाचं आयोजन. उपक्रमांतर्गत संपूर्ण वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं.
तर वंदे मातरम गीताच्या 150 वर्षानिमित्त परभणीच्या सामूहिक गायन कार्यक्रम, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी. जळगाव जिल्ह्यात वंदे मातरम गीताचे 150 वर्ष पूर्ती सोहळा उत्साहात पार. मंत्री गिरीश महाजन आणि संजय सावकार यांच्या उपस्थितीत वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या ठिकाणी वंदे मातरमचं गायन. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत वंदे मातरम. अमरावतीत देखील संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सामूहिक वंदे मातरम गीत गायन. मुंडव्यातील जमीन घोटाळा प्रकरणात आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आक्रमक. कार्यकर्त्यांचं ताडीवत्ता चौकात रास्ता रोको आंदोलन. तर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक. इंजिनिअरिंग कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेल बाहेर आंदोलन. हॉस्टेलच्या जेवणात झुरळ, माशा, स्टेपलर पिणा आढळल्याचा आरोप. धुळ्यातील कमलाबाई शाळेसमोर सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसेंचं खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन. रस्त्याची डागडुजी न केल्यास मोठं आंदोलन छेडणार, बेडसे यांचा प्रशासनाला आवाहन. नवी मुंबईत मनसेतर्फे खोट्या मतदारांचं प्रदर्शनाला आशिष शेलारांनी भेट द्यावी. मनसे शहराध्यक्ष गजानन काळेंचं निमंत्रण. मतदार यादीतील घोळ उघड केल्यानंतर मनसेतर्फे प्रदर्शन. अतिवृष्टीग्रस्त बीड जिल्ह्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांचे शाही स्वागत. आयोजकांबद्दल शेतकऱ्यांमध्ये संताप. शिरसाळा गावात कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांची थट्टा. अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम अत्यल्प असताना रकमेतून 2000 खात्यावर ठेवण्याची सक्ती. शेतकरी दुहेरी अडचणीत. कराड तालुक्यातील शेतकरी आक्रमक. साखर कारखाने सुरू मात्र दर जाहीर नाही. उसाला 3750 रुपये दर जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी. पुण्यातील मांत्रिकाकडून कुटुंबाची 14 कोटींची फसवणूक प्रकरणी पोलिसांकडून 3 जणांना अटक. भोंदूबाबा दीपक खडकेसह वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांना गुन्हे शाखेने केली अटक. सिल्लोडमधील कृषी विभागाच्या बेकायदेशीर खताची निर्मिती करणाऱ्या गोदामावर छापा. छाप्यात 19,05,640 रुपयांचा माल जप्त. पुढील तपास सुरू. बांदरमध्ये अवैध झोपडपट्ट्यांवर पालिकेची कारवाई. नागरिकांना दिलासा. अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या बांगलादेशींवरून शिवसेना भाजप आमने सामने. नाशिकच्या वडाळा रोड परिसरात किरकोळ कारणावरून 2 युवकात हाणामारी. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. हाणामारीत एक तरुण जखमी. पाचगणीतील खिंगर परिसरातील वर्षा विला बंगल्यावर पोलिसांचा छापा. बंगल्यात बारबाला नाचवल्याचा प्रकार. हॉटेल मालकासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. एकूण 18,80,000चा मुद्देमाल हस्तगत. ठाण्यातील मुंब्रामध्ये तरुणीने लावला गळफास. मानसिक त्रासाला कंटाळत तरुणीची आत्महत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुसाईड नोटमध्ये काही व्यक्तींची नावे नमूद. पोलिसांचा पुढील तपास सुरू. श्रमिक सेनेचे खंडणीखोर कसारा पोलिसांच्या ताब्यात. प्रवासी टॅक्सी चालकांकडून अवैधरित्या खंडणी घेत असल्याची होती तक्रार. नवी मुंबईच्या घणसोलीत बंद दरवाजा तोडून केली चोरी. चोरीत सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास. पोलिसांनी चोरांना केली अटक. या सर्व बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.